2013 मध्ये नाशिक येथील एकनाथ कुंभारकर यांनी त्यांच्या प्रमिला ह्या गर्भवती मुलीचा गळा दाबून खून केला होता। आरोपी एकनाथ कुंभारकर यास 2017 मध्ये नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली। उच्च न्यायालयाने ती कायम ठेवली। आता सर्वोच्च न्यायालयाने मात्र 20 वर्ष सश्रम कारावासाची अर्थात जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे। पाहूयात। 2013 मध्ये नाशिकमध्ये ऑनर किलिंगची घटना घडली होती। या घटनेचा निषेध म्हणून समविचारी पक्षांनी पुरोगामी संघटनांनी नाशिकमध्ये मोर्चा काढला होता। परंतु तिथपर्यंत न थांबता महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने त्यामागचं खरं कारण शोधून काढलं आणि ते जात पंचायतचा दबाव हे होतं। डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या प्रयत्नातून जात पंचायत मूठमती अभियान सुरू झालं आणि महाराष्ट्रामध्ये प्रथमच जात पंचायतचं दाहक वास्तव समोर आलं। महाराष्ट्र शासनाने त्याचा दखल घेऊन सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा केला। असं कायदा करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहेत। या आजच्या घटनेमुळे प्रमिलाच्या जिचा खून झालेला होता तिचं बलिदान व्यर्थ गेला नाही असंच म्हणावं लागेल। या घटनेमुळे महाराष्ट्राने तिचं स्वागत करत आहेत। आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल।